त्यांच्यावर सोडतो, त्यांच्यावर आमचं काही चाललेलं नाहीये. मला हा विषय राजकीय करायचा नाहीये. दाभोळकरांची हत्या झाली, त्यांचा मास्टर माइंड आणि त्यांच्यावर जे काय हल्ले झाले ते पण गुन्हेगारच होते. ही पुण्यातली घटना आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरला कॉम्रेड पानसरे असतील, कर्नाटकमध्ये गौरी लंकेश असेल किंवा कलबुर्गी असतील, हे लेखक विचारवंत होते. गेल्याच काही दिवसापूर्वी पॉस्कोचा कायदा पारित झाला अर्बन नॅक्सलाइटसाठी. अशा संघटना, असे नेते, अशा प्रकारचे कृत्य करणारे काही लोक म्हणतात की डाव्या चळवळीसाठी तो कायदा आहे. हा कायदा गरजेचा होता का? इंडियन पिनल कोडच्या प्रमाणे अत्यंत सक्षम कायदे असताना हे असे कायदे केले जातात. जर खरंच सरकारला वाटतं की बाबा जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं विचाराचं संरक्षण झालं पाहिजे, मुख्यमंत्री तर सभागृहात खोटच बोलले. त्यांनी सांगितलं गायकवाडांनी सहकार्य केलं नाही. मी कुठलं सहकार्य केलं नाही? माझे कार्यकर्ते बरोबर आहेत. तिथं केस नोंदवली जात नव्हती, केस नोंदवून घेतले. ते म्हणतात फक्त शाई टाकली, ठीक आहे आम्ही उद्या त्याला सोडून देऊ. म्हणजे हा सरकार पुरस्कृत हल्ला होता. याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, कायदा आणि न्याय हे त्यांच्याकडेच खातं आहे. आणि मी तुम्हाला 2 व्हिडिओ तुमच्याच माध्यमातून आलेले, हे बावनकुळे हे कशा प्रकारे ताकद, पाठिंबा, विश्वास देतात. दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात. हे नातं तुमच्याच माध्यमातून मी अधोरेखित करतो. माझी आज अशी मागणी आहे की सरकारला जर नैतिकता शाबूत असेल तर या घटनेचा मास्टर माइंड हे बावनकुळे आहेत. ते आता महसूल मंत्री आहेत, ते 2 नंबरचे मंत्री आहेत. ते खोटं बोलतायत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यमापुढे. मी त्यांच्याच भाषणाचे 2 उदाहरणं दिले, एक नाही. आणि त्यांची ऑडिओ क्लिप अवेलेबल आहे त्यांच्या सहभागाची. आणि पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने बामसेफ संघटना संपवणे, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित आणि ज्या ज्या चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना संपवण्याची योजना बनवलेली. आपण पार्टी विथ डिफरन्स म्हणतो. मग पार्टी विथ डिफरन्स बघितलं आणि महाराष्ट्राचं राजकीय जे काही आता वातावरण आहे, जी भीती आहे, राज्यकर्ते आता पक्षांतर करतायत सातत्याने, ते बघतायत. पण सामाजिक कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करायला लागतो, कारण हे कट्टर असतात विचारांची. यांना आमदारक्या खासदारक्याची भुरळ पडत नाही. मग यांना काय करायचं तर त्यांना संपवायला लागतं. म्हणून मी एवढंच शेवटचं सांगणार आहे की महात्मा फुलेंच्यावर मारेकरी घातले, शाहू महाराजांवर घातले, बाबासाहेब आंबेडकरांवर घातले. हा यांचा वारसा आहे मारेकरी